अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, या गोष्टीला साधारणपणे हे सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला तो आला होता विषय. त्यावेळेला एकमेव राज ठाकरे होता ज्यांनी सांगितलं होतं समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा बांधू नका, त्याच्याऐवजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत ते दुरुस्त करा, ती खरी स्मारक आहे. पुतळे खूप आहेत. आत्ताच सिंधुदुर्ग मधल्या आपल्या पुतळ्याचं, महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं बरं? मी तेव्हापासून समजून सांगत होतो, हा तर जमिनीवरचा पुतळा, तोही आमच्या लोकांना नीट बांधता येत नाही. हे तर समुद्रात बांधायला निघाले होते. कोणाच्या डोक्यात तर काय येईल आपल्याकडे माहितीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 2 इंच उंच असेल असा कोणातरी वळवळला. ज्याने स्वतः स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलेलं नाही, ज्याला शिल्पकलाही माहित नाही, कसे पुतळे उभे करतात, काय असतं त्याचं काही गणित माहिती नाही, फक्त नुसतं ओरडायचं, बोंबलायचं आणि हे बोंबलून जेवढी हातात पदरात मतं पाडता येतील तेवढी पाडायची. आमच्या शिवछत्रपतींचा पुतळा आज स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलंय. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा जर समजा तो 2 इंच वरती करायचा असेल, मी महाराजांचा समजा 0 टोक, जर समजा 2 इंच वरती करायचा असेल अश्वारूढ पुतळा, घोडा केवढा झाला? कोण शिल्पकार बांधणार आहेत? आणि ती जर जमीन समजा तुम्हाला समुद्रात बांधायचा असेल तो पुतळा, तर त्याच्यासाठी